माझ्याकडे ना पपईची रोप रुजून आलेत, त्यावरती कशी फुलं आलेत ना ते तुम्हाला दाखवते या। हे बघा, हे माझ्याकडे पपईचं रोप रुजून आलंय, पण त्यावरती फुलं कशी आहेत बघा। हे बघा कशी फुलं आलेत ती आहे ना। हे पानाच्या इथे असं फुलं येतात आणि मग असं देठ लांब होऊन त्याला एवढी फुलं आलेत, म्हणजे कळ्या आल्यात। हे बघा, मग अशी हे पपया जर माझ्या परसवत रुजून आल्यात ना, मग त्या कशाला ठेवायचे ना रान वाढायला, त्याला मी कापून टाकते। हे बघा, आणखी दुसरी पण दाखवते तुम्हाला। हे बघा, हे दुसरं पण इकडे आहे पपईचं झाड। आता तुम्हाला मी दाखवते। ह्याला तर छोटी कली आली आहे, आता ही इथेच फुलणार आहे की ह्याला पण मोठा देठ येऊन असा कळ्यांचा झुपका होणार आहे ते मला ठाऊक नाही। पण हे जे फूल आलंय ना, ही कळी जी आली आहे ना, ही कळी इथेच मोठी होऊन फुलली ना तरच त्याला पपई धरणार। जर इथून जर मोठा देठ झाला आणि त्याला भरपूर सारी कळ्या आल्या तर त्याला पपया धरणार नाही। मग अशी झाडं ना आपल्या परसवात ठेवायची नाही। हे बघा, हे एक माझ्याकडे पपईचं झाड आहे आणि किती पपया लागल्यात हे तुम्हाला मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते सुद्धा। आणि याला फुलं कशी आलेत ती बघा, वर शेंड्यावर फुलं लागलेत। प्रत्येक पानाच्या मागे फूल असतं आणि त्या पानाच्या डेटाजवळ जे फूल येतं आणि तिथे फुलतं त्यालाच पपया धरतात। तुमच्याकडे सुद्धा पपईचं जर झाड असेल आणि जर तुम्हाला पपईचं फळ मोठं हवं असेल तर त्याच्या मुदाजवळ आहे ना चुलीतली रका टाका, एक नंबर खत। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। धन्यवाद।